स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे श्रुतिस्मृतिपुराणामालयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः भगवन्तौ पुनः पुनः। नमस्कार, आपल्या सर्वांचं या व्हर्च्युअल वर्गामध्ये मनःपूर्वक स्वागत। आज बुधवार आणि ठरल्याप्रमाणे आपण आत्मबोध या विषयावर चर्चा करणार आहोत। मागच्या वेळेस आपण श्लोक नंबर 6 त्याची चर्चा सुरू केली होती। मुख्यतः आपण त्या चर्चेच्या ज्याला म्हणतो की एक बेसिक तयार करत होतो आणि त्याच्यामध्येच एक भरपूर आपला वेळ तो पूर्ण वर्ग निघून गेला। आणि आजसुद्धा जे काही बेसिक मी तयार करणार आहे याच श्लोकाच्या संदर्भात, त्यात पण जवळपास असं वाटतं आहे की आज आपला पूर्ण वेळ त्यात जाणार आहे, कारण की वेदांताचा पूर्ण गाभा जणू काही या श्लोकामध्ये समावलेला आहे। काय तो श्लोक आहे आधी बघूया, थोडीशी उजळणी करूया आणि मग विवेचन सुरू करूया। संसारः स्वप्नतुल्यो हि रागद्वेषादिसंकुलः स्वकाले सत्यवत् भाति प्रबोधे सत्य भवेत्। हे संसार किंवा हा जग हे मिथ्या आहे। कसं? स्वप्नवत म्हणजेच काय की जसं आपल्याला जाग आल्यानंतर आपण स्वप्न बघत होतो याची आपल्याला जाण होते आणि ते सर्व खोटं होतं हे आपल्या ध्यानात येतं, तसंच हे जग सुद्धा स्वप्नवत आहे। मग सत काय? त्रिकाल अबाधित आत्माच फक्त सत आहे। आणि याचा पुरावा काय तर आपल्याला लक्षात असेल, मागच्या वर्गामध्ये आपण जे पुरावे मांडले होते की ज्या गोष्टी त्रिकाल अबाधित असतात, म्हणजेच त्रिकाल म्हणजे काय काय जाग्रत, स्वप्न आणि सुषुप्ती, या तिन्ही अवस्थेमध्ये चैतन्य हे विद्यमान असतं, त्याचा कधीही ज्याला म्हणूया की अनुपस्थित ते नसतं, म्हणून ते आत्मतत्व सत आहे, त्रिकाल अबाधित आहे। आणि हे जग बाधित आहे। कसं? जागृत अवस्थेमध्ये या जगाला आपण बघत आहोत, पण स्वप्नावस्थामध्ये आपल्याला काही लक्षात राहत नाही, पण कुठे झोपलेलो आहोत, झोपेमध्ये उठल्यावर लक्षात येतं। आणि गाढ झोपेमध्ये सुद्धा आपल्या अस्तित्वाचा काही बोधच नसतो, याची आपण सखोल चर्चा केली। म्हणजेच काय की हे जग त्रिकाल बाधित असल्याने सत्य नाही, पण आत्मतत्व हे त्रिकाल अबाधित असल्याने ते सत आहे। आणि अजून एक आपण कारण घेतलं होतं की या जगामध्ये सर्व वस्तूंचा विनाश हा होत असतो, काळाच्या नाही, तो अनंत काळाच्या आधी पण उपस्थित होता, आजही तो विद्यमान आहे आणि भविष्यात सुद्धा असणार आहे, म्हणून तेच एक सत आहे। आणि ह्या सगळ्या गोष्टी समजण्याकरता आपण राजा जनकाची ती एक सुंदर कहाणी आपल्या स्मरणात असेलच की कसं राजा जनकाला स्वप्न पडतं आणि मग तो एका व्यासमुनींकडे जातो आणि व्यासमुनी त्यांना सांगतात की 3 सत्ता ते सांगतात, प्रातिभासिक, व्यवहारिक आणि पारमार्थिक। आणि असं सांगून व्यासमुनी सांगतात
की जसं म्हणजे राजा जनकाचा प्रश्न काय होता की जे स्वप्न बघितलं ते सत्य की हे जे काही बघत आहे हे सत्य. तेव्हा व्यासमुनी म्हणतात की तेही सत्य नव्हतं, हेही सतात की जसं स्वप्नभंग झाल्यानंतर प्रातिभासिक सत्तेतून तो व्यावहारिक सत्तेमध्ये आला, म्हणजे काय झालं, सत्ताचा विनाश झाला आणि व्यावहारिक सत्तामध्ये तू आला. तसंच जेव्हा तू या मनाच्या या जगाच्या पलीकडे जाशील तेव्हा काय होईल, तेव्हा ही व्यावहारिक सत्ता जी बघत आहोत आपण ही सुद्धा असत्य ठरणार. पण केव्हा, जेव्हा याला या मनाच्या परिधीला लिमिटेशनला ओलांडून आपण जेव्हा पारमार्थिक सत्तेमध्ये प्रवेश करू तेव्हा. ही सगळी उजळणी झाली आपल्या आत्तापर्यंतच्या म्हणजे विशेषकर मागच्या वर्गातली. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. प्रश्न असा येतो आपल्या सर्वांच्या मनामध्ये की स्वप्नभंग पावल्यानंतर स्वप्नातलं मिथ्यत्व आपल्याला लक्षात येतं, पण हे जग मिथ्या कसं, म्हणजे आता आचार्य सांगतात की स्वप्नवत आहे कारण की झोपेमध्ये आणि स्वप्नामध्ये या जगाचा बोध होत नाही. पण तरीसुद्धा जसं स्वप्न त्याचा नाश होतो तसं या जगाचा नाश कसा होईल आपल्याला विश्वास होत नाही. कारण की आपण आपल्या इंद्रियांनी बघत आहोत या संपूर्ण जगाला, त्याचा आस्वाद घेत आहोत. हे कसं शक्य आहे? तर त्याच्याकरता बंधू भगिनींनो, जे काही आपल्याला ऋषी मुनींनी आचार्यांनी सांगितलेलं आहे त्या मार्गावरती बिलकुल श्रद्धेपूर्वक आणि तितिक्षेपूर्वक, मी तितिक्षा का म्हणतोय, कारण की या मार्गावरती भरपूर त्रास होत असतो, काही सहज आणि सोपा मार्ग नाही आहे. आणि विशेष करून जास्त स्ट्रगल आपल्या मनाशीच आपली जास्त असते. म्हणून जे काही गुरूंनी आचार्यांनी जे काही सांगितलेलं आहे त्याच्यावरती पूर्ण श्रद्धा ठेवून आणि जे काही त्रास होत असेल त्या त्रासाला सहन करून या मार्गावरती मार्गक्रमण करत जायचा, जेणेकरून या जगाचं मिथ्यत्व जे आपण ऐकत आहोत फक्त ते आपल्याला अनुभवात येणार आहे. या जगाचं मिथ्यत्व हे कसं आपल्याला लक्षात येईल हे समजण्याकरता आपण थोडं आपल्या मनाबद्दल आणि थोडं जगाबद्दल एक विचार करूया. जग म्हटलं म्हणजे नेमकं काय हो? साधारण उत्तर आपल्याला काय मिळेल की अहो जे काही बघत आहोत, डोळ्यांनी बघत आहोत, कानाने ऐकत आहोत, त्वचेने आपण त्याचा आस्वाद घेत आहोत, अनुभव घेत आहोत, जिव्हानी त्याचा रस घेत आहोत, यालाच जग म्हणायचं. अगदी बरोबर आहे. पण हे एवढंच जग आहे का? नाही. हे पहा, या जगाचा आस्वाद घेण्याकरता, त्याला ग्रहण करण्याकरता, त्याला अनुभव घेण्याकरता आपल्या 5 इंद्रिया आणि त्याच्याबरोबर एक मन सुद्धा आहे. पहा, जर हे मन नसेल तर आपण या जगाचा आस्वाद घेऊ शकत नाही. बिलकुल स्पष्ट आहे. का घेऊ शकत नाही? पहा, एखाद दिवशी आपण आपल्या घरी बघतो की आईने खूप चांगलं आपल्या आवडीचा पदार्थ केलेला आहे आणि त्या दिवशी काहीतरी आपलं मन काहीतरी बिनसलेलं आहे आणि बिनसले असल्यामुळे आईने इतका आपल्या आवडीचा पदार्थ केलेला आहे, तो खूप छान झालेला आहे, तरीसुद्धा आपल्याला तो रुचत नसतो. माई विचारते, का रे काय झालं? मग पण आईला सांगतो की असं झालं, तसं झालं, भांडण झालं वगैरे, माझं मूड ठीक नाही आहे. तर म्हणजे काय की मन जर टाळ्यावर नसेल तर आपण या जगाचा आस्वाद घेऊ शकत नाही, त्याची अनुभूती घेऊ शकत नाही. आणि म्हणजेच काय की या जगाचं अस्तित्व
आपल्या इंद्रिय आणि मनावरती सुद्धा अवलंबून असतं. आणि आपण काय विचार करत आहोत की हे जग कशाला म्हणतात, तर फक्त जे बाहेर जग म्हणतो त्यालाच नव्हे, 3 विभागात त्याला भागू शकतो या जगाला. कसं की आपण या जगाला भौतिक रूपाने भोगत असतो, मानसिक रूपाने भोगत असतो आणि बौद्धिक रूपाने भोगत असतो. याची थोडी चर्चा करूया. आणि पहा, हे जगाचं फार व्यापक स्वरूप आहे. बरं, जे दिसतंय ते फक्त एक भौतिक स्वरूप आहे, लक्षात घ्या. पण त्याचे एक फार मोठा भाग तो आपल्या मनामध्ये आहे. आणि तो काय आहे थोडं चिंतन करूया. पहिलं म्हणजे भौतिक स्वरूप, की जे काही बघत आहोत, ऐकत आहोत, त्याचा सुवास घेत आहोत, त्याचा रस घेत आहोत, स्पर्श अनुभव घेत आहोत, हे सगळं काय आहे? हे जगाचं भौतिक स्वरूपाचं आपण भोग घेत असतो. जगाच्या भौतिक स्वरूपाचं. एखाद्या ठिकाणी जातो आपण सहलीला आणि बघतो, अरे काय सुंदर हिरवंगार दरी आणि डोंगर आहे, प्रसन्न होतो, जगाचं रूप बघत असतो. इंद्रियांच्या माध्यमातून. पण भोग कोण घेत असतं? मन. तिथेच काहीतरी सुंदर भजन सुरू आहे, आपल्याला ते आवडतं, हा काय सुंदर भजन लागलेलं आहे, त्याचा आस्वाद घेत असतो. मग तिथेच काहीतरी खायला आपण विकत घेतो आणि तिथे जे काही खाद्यपदार्थ आहेत खूप चांगले झालेले असतात, त्याचा रस घेत असतो. छान मस्त थंडगार वारं सुटलेलं आहे, त्याचा स्पर्शाचा अनुभव घेत असतो. तिथेच काहीतरी एक सुंदर बाग असते, तर त्या बागेतलं फूल, त्याचा सुवास आपण घेत असतो. म्हणजेच काय की या भौतिक जगाचा आपण या 5 इंद्रियांच्या माध्यमातून आणि त्याचा आपण भोग घेत असतो. आपण म्हणजे कोण? मन. इंद्रियांच्या माध्यमातून. म्हणजे समजा एखादी व्यक्ती आहे, एक उदाहरण घेऊया. ती व्यक्ती जरा डोळ्यांनी ते दिसत नाही, तर त्याला रूप बघता येणार नाही, बाकीच्या गोष्टीचा त्याला आस्वाद घेता येईल. तर म्हणण्याचा अर्थ काय की हे झालं जगाचं भौतिक रूप. आणि 5 इंद्रियांच्या माध्यमातून मन हे सगळं भोगत असतं. हे झालं या जगाचं भौतिक स्वरूप. आता मानसिक जग म्हणजे काय असतं की पहा, हे तर ह्या सगळ्या गोष्टी मी ज्या आता तुमच्यापुढे मांडल्या, या सगळ्या जगाचं भौतिक आस्वाद हे मन घेत असतं. पण त्याच्या व्यतिरिक्त आपल्या मनामध्ये काहीतरी एक आपलं फार आवडतं जग आपण स्वतः निर्माण करतो. बघा, आवडतं जग म्हणजे की जेव्हा आपल्याला फावलेला वेळ असतो तर आपण आपल्या आवडत्या मित्रांबरोबर असतो, मैत्रिणी, किंवा आवडत्या स्थानामध्ये काहीतरी आपण फिरत असतो. ती व्यक्ती समोर नसते, ते स्थान समोर नसतं, पण आपण कल्पना करतो की आपण कसं बेलूर मठामध्ये गेलो होतो. लीलाचिंतन यालाच तर म्हणतात. आणि याचं फार आम्ही याला म्हणतो की या गोष्टींना फार प्रमोट करत असतो, त्यांना सांगत असतो की लीलाचिंतन चांगलं आहे. पण आता प्रत्येकाला बेलूर मठ काही आवडत नाही, प्रत्येकाला अध्यात्म आवडत नाही. म्हणून प्रत्येकजण आपल्या आवडत्या मित्र, स्थान, वस्तू यांच्याबरोबर तो रमत असतो. हे पण ते एक जग आहे. या जगाला अस्तित्व जरी नाही आहे, पण हे आपण त्याच्याशी खेळत असतो, त्याचा आस्वाद घेत असतो, त्यातून काहीतरी सुख अनुभवत असतो आपण. तर हे झालं जगाचं मानसिक रूप. अजून एक असतं मानसिक जगामध्येच की पहा, या मनाच्या 3 अवस्था, आपण त्याची चर्चा मागच्या वेळेस केली आणि आज पण केली. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती. आणि या 3ही अवस्थांमध्ये आपण विभिन्न अनुभव घेत असतो. ते पण तर जगामध्ये आलं की नाही? अर्थातच भौतिक जगाचं विवरण करताना, विवेचन करताना या गोष्टी आल्या होत्या, पण मानसिक स्तरावरती सुद्धा हे सगळे अनुभव आपण घेत असतो. स्पर्श, रस, सुगंध, रूप, शब्द म्हणजे काय. आणि जागृत, स्वप्न, सुषुप्ती 3 घांमध्ये घेत असतो. सुषुप्तीमध्ये मिळत नसतात, पण स्वप्नामध्ये आपण फार वेगळ्या ठिकाणी कुठेतरी गेलेलो असतो, तिथले काहीतरी स्वाद घेत असतो आपण. जागृतमध्ये तर घेतच असतो.
हा दुसरा प्रकार झाला. आणि तिसरा अजून जे महत्त्वाचा म्हणजे आपल्या मनामध्ये अनंत शक्ती विद्यमान आहे. आणि त्या शक्त्यांपैकी काही शक्ती ज्याची चर्चा करूया. आपण काय चर्चा करत आहोत लक्षात घ्या. मनाचा आवाका केवढा मोठा आहे. आपण म्हणतो जग आणि मन, तर हे जग फक्त बाह्य जे बघतो तेवढंच नाही, आतमध्ये केवढं काय दडलेलं आहे. या जगापेक्षा अनंत पटीने मोठं जग तर आतमध्ये. या जगात जे बघतोय आपण डोळ्यांनी अनुभवतोय त्याच्यापेक्षा अनंत पटीने मोठं जग तर आपल्या मनात आहे. कशा असतात मूक प्राण्याबद्दल आपल्या संवेदना कशा असतात. एखादी व्यक्ती आवडत नसेल त्याच्याबरोबर आपला भाव कसा असतो. किती असंख्य प्रकार आहे. त्याच्यानंतर आपल्या भावना असतात. संवेदना थोड्याशा वेगळ्या आणि भावना वेगळ्या. बरं, हे लक्षात घ्या. त्याच्या खोलात शिरत नाही मी आत्ता. फक्त आपण हे जाणून घ्या, संवेदना नेहमी सूक्ष्म असतात. स्पेशली जे फार निरीह निरागस असतात त्यांच्या संदर्भात हा शब्द वापरला जातो भावनांकरता. भावना म्हणजे त्याचे एक अनंत स्वरूप असू शकतं, अनंत प्रकारचे असू शकतात. तसाच मनाची इच्छाशक्ती असते, मी हे करूनच दाखवेन. केवढा आवाका आहे मनाचा बघा. म्हणजे आपण चर्चा करत आहोत मन आणि जग. जितकं बाहेर आहे त्याच्यापेक्षा अनंतपटीने आतमध्ये आहे. दृढनिश्चय, इच्छाशक्ती दृढनिश्चय जवळपास एकच झालं. आणि त्याच्याबरोबर मनाला प्राप्त होणारे सुख, दुःख आणि विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सगळे कुठे निर्माण होत असतात. हे सगळे मनामध्येच निर्माण होत असतात. त्याचे अनुभव आपण घेत असतो. तर हे सगळे अनुभव काय आहे. हे सगळं जगस्त आहे. कदाचित या गोष्टी स्थूल जगामध्ये दिसत नाही. काही काही गोष्टी दिसतात. माझ्या मनामध्ये क्रोध उत्पन्न झाला, लागलीच माझ्या चेहऱ्यावर दिसून येतं. कधी कधी ते मी जर कोणाला बडवलं तर ते भौतिक स्वरूपातसुद्धा दिसत असतं. पण प्रत्येक गोष्ट जर मला लोभ मनामध्ये निर्माण झाला तर लोभ काही दिसत नसतं, ते पण दिसू शकतं. बरं, जर मी लोभापोटी कोणाला काही मागून बसलो, हे काय आहे, ते एक्सप्रेशन आहे लोभाचं, फिजिकल एक्सप्रेशन आहे, भौतिक एक्सप्रेशन आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय की जगामध्ये पहा, हा आवाका केवढा मोठा आहे. हा फक्त भौतिक जग हाच एक जग आहे असं नाही, आपल्या मनामध्ये सुद्धा या इतक्या सगळ्या गोष्टी विद्यमान आहे. आणि या सगळ्यांची गोळा बेरीज जर केली तर ते जग निर्माण होत असतं. आत्तापर्यंत आपण चर्चा केली भौतिक जगाची, मानसिक जगाची, आणि आता आपण चर्चा करणार आहोत बौद्धिक जगाची. पहा, आपण विचार करतो एखाद्या गोष्टींवरती, तेव्हा तेच मन बुद्धी होऊन जातं. हे विचार करणं काय, हा पण एक फार वेगळा विश्व आहे, एकदम वेगळा विश्व आहे. काहीतरी निर्णय घ्यायचा आहे, ॲनालिसिस करतो, तो अजून एक वेगळं डायमेन्शन आहे. पहा किती शक्ती आहे आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये. विचार करणे, ॲनालिसिस करणे, मग पुन्हा स्मृती. एखाद्या माणसाला आपण 15 वर्षात कुठेतरी बघितलं होतं, 15 वर्षानंतर ती व्यक्ती आपल्या समोर येते आणि आपण म्हणतो की अरे नमस्कार, कसे आहात, ओळखलत का. ही फॅकल्टी कोणाची आहे, ही मन किंवा बुद्धी. पण साधारणपणे या गोष्टी आपण बुद्धीमध्ये ग्रहण करत असतो, बुद्धीमध्ये मोडत असतात. तर ही केवढी मोठी पॉवर आहे. हे सुद्धा त्या जगाच्या गोळाबेरीजमध्ये येत असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. कल्पनाशक्ती केवढी पॉवरफुल आहे. आपण इथे बसल्या बसल्या काहीतरी कल्पना करतो की मी न्यूयॉर्कला जाईन, मग न्यूयॉर्कला काय होणार, असं होणार का, तसं होणार का. याचाच अजून एक भाग असतो आकलन शक्ती. एखादं आपल्याला काहीतरी काम मोठं पार पाडायचं आहे, ते माझ्या शक्तीमध्ये आहे की नाही, त्याला लागणारं बळ, आर्थिक पाठिंबा, याचं आपण काय करतो, आकलन करतो. हे म्हणजे मी फक्त ठळक गोष्टी सांगतोय, पण लक्षात घ्या हे सगळ्या गोष्टी जगामध्ये मोडत असतात. जग या शब्दामध्ये फक्त बाह्य गोष्टीच नव्हे.
तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या मनामध्ये विद्यमान आहे आणि याला सुद्धा जग म्हणतात. म्हणण्याचा अर्थ काय बद्ध भगिनींनो, की लक्षात घेतलं पाहिजे, देह मन बुद्धी यातून मिळणारे प्रत्येक अनुभव आणि प्रत्येक एक्सप्रेशन मनातून आलेले त्याला जग म्हणतात. म्हणजे एक ढोबळ परिभाषा जर विचारली ना जगाची, आपण सांगू शकतो की जड मन बुद्धी इंद्रिय यांच्या माध्यमातून, आणि हे भौतिक जग अर्थातच, भौतिक जग मन इंद्रिय बुद्धी यांचे जे इंटरॅक्शन होत असतात आणि त्याच्या माध्यमातून जे काही अनुभव आपल्याला मिळतात ते सगळे अनुभव म्हणजे काय, ते म्हणजे जग. आता मी हे जगाची एवढी लांबलचक चर्चा का केली, त्याचं कारण मी तुम्हाला आत्ता सांगतो. आपण आत्तापर्यंत चर्चा करत होतो काय, संसारः स्वप्नतुल्योही, म्हणजे हे सगळ्या गोष्टी जे आपण गोळाबेरीज केली, इतके सगळं आपण करत असतो, या सगळ्या फॅकल्टीज जे आपल्यामध्ये आहे, हे सगळं काय आहे, हे स्वप्नतुल्य आहे. याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं पण त्याचं खरं अस्तित्व नाही आहे, स्वप्नतुल्य आहे. जसं स्वप्न विरून जातं तसं हे नाही, हे अविद्या आहे. आपल्याला अद्वैत वेदांत सांगतं की जरी या आपल्या इंद्रियांना सगळं गवसत असेल तरी हे सगळं जग ज्याची चर्चा आपण केली, इतके अनुभव शरीर मन बुद्धी याच्या माध्यमातून या भौतिक जगाचे सगळे अनुभव, हे सगळं भौतिक जग सकट, हे मनासकट, हे सगळं याचं अस्तित्व नाही, हे अविद्या आहे, हे माया आहे. ब्रह्म सत्यम जगन्मिथ्या इतकं सांगितल्यानंतर तुला चटकन आपल्या काही ते लक्षात येणार नाही. ठीक आहे, आचार्य शंकरांनी सांगितलं असेल, भगवान कृष्णाने सांगितलं असेल, प्रभू रामचंद्रांनी सांगितलं असेल, पण माझ्या समोर दिसणाऱ्या जगाला मी कसं नकार देऊ हो. तुम्ही सगळं जग, हे जे जग काय आहे याची गोळाबेरीज, हे सगळे अनुभव आपण घेत आहोत, हे सगळं सांगितलं आणि सांगितल्यानंतर तुम्ही सांगताय हे सगळं मिथ्या आहे. कशाच्या आधारावर सांगताय? स्वप्नवत आहेत, मान्य आहे, पण आज तर माझा अनुभव स्वप्नासारखा नाही आहे, मग मी याला मिथ्या का मानू? ते जाणून घेण्याकरता आपण अजून थोडं खोलात जाऊया आणि हा विचार करूया की हे जग याची उत्पत्ती झाली कुठून. तुम्हाला पहा, डोकं दुखवतोय बरं दिवाळीच्या आधीच, ऐन दिवाळीत डोकं दुखवतोय, पण ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर मात्र आपल्याला मिळाले पाहिजे. आणि ते काय की पहा, अद्वैत वेदांत किंवा आचार्य शंकर सांगतात की हे जगत मिथ्या आहे. आणि जगत काय आहे म्हणजे भौतिक जग, शरीर मन बुद्धी इंद्रिय यातून आपल्याला जे काही अनुभव मिळत असतात ते सगळे अनुभव म्हणजे जग, आणि ते सगळे खोटे आहेत का हे समजण्याकरता आता आपण जग कुठून उत्पन्न झालं हे बघूया. चला अजून खोलात जाऊया. अद्वैत वेदांत आपल्याला असं सांगतं, हे जग जेव्हा उत्पत्तीला यायच्या आधी या जगामध्ये फक्त एकमेव फक्त ब्रह्मतत्वाचीच उपस्थिती होती, बाकी काही नव्हतं. एकमात्र ब्रह्मतत्व होतं. तेव्हा हे काहीच नव्हतं. हे जे नामरूपात्मक आणि अत्यंत ज्याला म्हणतो की भासणारं छायासम जग हे नव्हतं. मग हे निर्माण कसं झालं? ब्रह्मतत्व आणि माया. माया काय आहे? ही ब्रह्मतत्वाचीच शक्ती आहे. आता माया आणि ब्रह्मशक्ती हे दोन वेगवेगळे नाही आहे बरं. या जगामध्ये खरं अस्तित्व, निरपेक्ष अस्तित्व फक्त ब्रह्मतत्वाचं आहे. माया त्याची फक्त शक्ती आहे. काही शब्द तुमच्या कानावर पडतील, घाबरून जाऊ नका, त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगणार आहे. सापेक्ष अस्तित्व आणि निरपेक्ष अस्तित्व काय असतं हे तुम्हाला सांगेन मी, पण आता फक्त ते शब्द ऐकून घ्या. या जगाचं सापेक्ष अस्तित्व आहे, निरपेक्ष अस्तित्व नाही.
आणि हे जग निर्माण कसं आलं तर आपल्याला अद्वैत वेदांत सांगता की आधी फक्त ब्रह्म एकटा होता, पण एकोहम बहुश्यामः त्याची इच्छा झाली. काय इच्छा झाली? मी एकटा आहे, बहुश्यामः मला अनेक व्हायचं आहे. भागवतमध्ये हा प्रसंग येतो. बहुश्याम मला अनेक व्हायचं आहे. बरं, अनेक व्हायचं मग कसं? तर त्या ब्रह्मतत्वातूनच शक्ती निघाली. ब्रह्मतत्वातूनच शक्ती निघाली आणि ब्रह्म म्हणजेच पुरुष, ती शक्ती म्हणजे प्रकृती आणि पुरुष आणि प्रकृतीच्या संयोगाने हे संपूर्ण जग नाना रूपात्मक, नामरूपात्मक हे जग तयार झालं. शक्ती कुठून निघाली? आधी एकच होतं. काय? ब्रह्मतत्व, निरपेक्ष, अक्रिय. आणि पहा, ब्रह्म स्वतः या जगाची अस्तित्व म्हणजे त्याला जन्माला घालू शकत नाही, त्याला शक्तीची आवश्यकता असते. म्हणून ब्रह्म आणि शक्ती, जी शक्ती ब्रह्मतत्वातूनच निघाली आणि त्या दोघांच्या संयोगाने हे संपूर्ण नाना रूपात्मक जग तयार झालं. आता इथे एक फार मस्त प्रश्न तुम्ही मला अडचणीत आणू शकता की काय हो महाराज, तुम्ही सांगता अद्वैत वेदांत म्हणजे एकच ब्रह्मतत्व आहे, मग आता तर पहा ब्रह्म पण आला, शक्ती पण आली, दोन वस्तू झाल्या. नव्हे. श्रीरामकृष्ण वचनामृत तिथे आपल्याला स्पष्टपणे सांगतात, आपले इष्ट श्रीरामकृष्ण परमहंस, की ब्रह्म आणि शक्ती अभेद. जरी शक्ती या पूर्ण मायारूप जगाला खेळवत आहे, पण तिचं अस्तित्व नाही आहे. अस्तित्व जर कोणाचं आहे, निरपेक्ष अस्तित्व फक्त ब्रह्माचं आहे. आणि ही माया, ही छायासन दिसत आहे. ही बिल्डिंग, ते एरोप्लेन, ते जहाज, ते मोठे मोठे ब्रिज, मोटर, गाड्या, दरी, डोंगर आणि काय काय सगळं खूप लुभावणारं जग दिसत आहे, पण या सगळ्याचं अस्तित्व नाही आहे, फक्त ते दिसत आहे. ही जी माया, ही जी शक्ती, हे दिसत आहे, याचं अस्तित्व नाही. आणि असं सांगून ठाकूर काय सांगायचे? ब्रह्मशक्ती अभेद. उदाहरण द्यायचे. काय? की ब्रह्म हा जो असतो, ब्रह्मतत्व हे कसं असतं? हे अक्रिय असतं आणि माया ही कर्तृत्ववान असते. तर हे म्हणजे दोघे एक आहे हे सांगण्याकरता सर्पाचं उदाहरण द्यायचे. की ब्रह्म म्हणजे काय? की वेटोळे घालून बसलेला सर्प म्हणजे ब्रह्म. आणि जेव्हा तोच सर्प आपल्या तिर्यक गतीने इकडे तिकडे धावतो, ती म्हणजे शक्ती. आता दोन्ही वस्तू एकच आहे की नाही? आता साप तो बसलेला असो की चालणारा असो, दोन्ही वेगळे आहेत का? नाही, एकच आहे. तसंच ब्रह्म आणि शक्ती एक. अजून एक ते उदाहरण सांगायचे की बर्फ आणि वाहणारं पाणी. जेव्हा ते अक्रिय बर्फ असतं तेव्हा ते ब्रह्मतत्व आहे, अक्रिय स्थितीमध्ये आहे. आणि जेव्हा तेच ब्रह्मतत्व वाहत्या पाण्याप्रमाणे वाहत असतं, ती शक्ती. म्हणजेच खरं बघितलं तर या जगामध्ये अस्तित्व, निरपेक्ष अस्तित्व फक्त आणि फक्त ब्रह्मतत्वाचं आहे. त्यातून ती शक्ती उद्भवली. त्या शक्तीच्या माध्यमातून, ब्रह्म आणि शक्तीच्या कॉम्बिनेशननी हे संपूर्ण नाना रूपात्मक जग तयार झालं, ज्याचा मूळ आधार फक्त आणि फक्त ब्रह्म आहे. आणि जे हे दिसणारं भासणारं जग आहे, याला खरं अस्तित्व नाही. आणि हे अजून आपल्या पुढे मांडण्याकरता अजून एक उदाहरण जे कदाचित तुम्हाला पटेल असं मला वाटतंय. सावली. आपण जेव्हा उन्हामध्ये उभं असतो तर आपली सावली आपल्याला दिसते, बरोबर ना? सावलीचं अस्तित्व आपल्याला दिसतं. पण मी तुम्हाला म्हटलं की त्या सावलीला पकडा बरं. तुमच्या हाताने तुमचीच सावली जरा पकडा बरं. पकडू शकाल का? नाही. का हो? तुम्ही तर म्हणताय की सावलीचं अस्तित्व आहे, मग तिला पकडून दाखवा ना. नाही हो, सावलीला पकडू शकत नाही, ती छाया आहे. एक्झॅक्टली,
ती छाया आहे. हे जगसुद्धा ब्रह्मतत्वाची छाया आहे. अस्तित्व ब्रह्माचं आहे, सावलीचं किंवा छायाचं किंवा मायाचं नाही. हे फक्त एक प्रोजेक्शन म्हणतो ना ज्याला, एक प्रगटीकरण आहे ब्रह्मतत्वाचं, पण याचं अस्तित्व नाही आहे. मुळात याचं अस्तित्व नाही आहे. ठाकूर म्हणायचे हृदयरामला की अरे हे जग सत्य असतं रिधू तर तुझ्या कामारपुकुरला मी सोन्याने मढवून दिलं असतं. क्या बात आहे, वंडरफुल स्टेटमेंट. की अरे हे जग सत्य असतं म्हणजे हे जगाचं खोटेपणा किती जाणवत असेल ठाकूरांना, की हे जग जर सत्य असतं रिधू तर तुझ्या कामारपुकुरला मी पूर्ण सोन्याने मढवून दिलं असतं. एक अजून अशीच गोष्ट स्मरणात येत आहे बंधू भगिनींनो. ठाकूर हयातीत असताना दक्षिणेश्वरी अनेक साधू निवास करायला यायचे आणि त्यातले काही काही तर फार पोहोचलेले असायचे. ठाकूरांनी स्वतः एका साधूला बघितलं होतं, त्याची वर्णना त्यांनी केली होती आणि शारदानंदजी महाराजांनी ती टिपून ठेवली आहे ग्रेट मास्टरमध्ये, की एक साधू आला होता आणि तो दिवसभर ब्रह्मज्ञानी होता. दिवसभर आपल्या खोलीला बंद करून दिवसभर ध्यान करायचा आणि दिवसातून एखाद वेळेस संध्याकाळी तो बाहेर यायचा आणि या सगळ्या प्रकृतीकडे बघायचा आणि आनंद व्यक्त करायचे की वाह क्या माया बनाई है, बहुत खूब बहुत खूब. त्याला बोध झाला होता की हे सगळं छाया आहे, सावली आहे, याचं अस्तित्व नाही आहे, पण कसं माणसाला भुलवून टाकते एकदम. आणि फक्त ब्रह्मतत्वाचंच एक अस्तित्व आहे याची जाण त्याला व्हायची आणि तो बाहेर यायचा आणि असा खूप आनंद करून असं बघून असा आनंद व्यक्त करून वाह क्या माया बनाई है, क्या माया बनाई है, बहुत खूब बहुत खूब. बनाने वाला भी वैसा ही खूबसूरत है असं तो हिंदीमध्ये सांगून आणि मग पुन्हा आपल्या ध्यानाकरता निघून जायचा. ठाकूर याचं खूप कौतुक करायचे की याला कळलेलं आहे की हे जगत मिथ्या आहे. हे जगत मिथ्या त्याला कळलं आहे. तर म्हणण्याचा अर्थ काय बंधू भगिनींनो, आपण चर्चा करत आहोत की हे जग उद्भवलं कुठून, तर हे ब्रह्मतत्वातूनच उद्भवलं आहे. मायारूपी जी ही शक्ती ही ब्रह्मतत्वाचीच शक्ती आहे, पण तिला अस्तित्व नाही आहे. जसं सावलीला अस्तित्व नाही आहे. जर वस्तू नसेल, मी 2 शब्द वापरले होते बंधू भगिनींनो, सापेक्ष आणि निरपेक्ष. तर सावलीचं हे सापेक्ष अस्तित्व आहे. म्हणजे जर ऊन असेल तर सावली दिसेल, जर एखादी वस्तू उन्हात ठेवली असेल तर तिची सावली पडेल, वस्तूच जर नसेल तर त्याची सावली कुठून पडणार. म्हणजे सावलीचं उद्भवणं हे सापेक्ष आहे. पण आपलं अस्तित्व आता म्हणजे लौकिक अर्थाने बघितलं तर माझं तिथे उपस्थित असणं हे गरजेचं आहे, तर माझी सावली पडेल, नाही तर नाही पडणार. म्हणजे म्हणण्याचा अर्थ काय की सावलीचं हे जे अस्तित्व हे सापेक्ष आहे, तिला स्वतःचं अस्तित्व नाही आहे. जर वस्तू जर लांबट असेल सावली लांबट, वस्तू जर गोल असेल तर सावली पण गोल असणार. नाही मला लांब वस्तूची सावली आखूड पाहिजे असं नाही होणार. सावली हे डिपेंड करत असतं त्या वस्तूवरती, त्याच्या आकारावरती. म्हणजे सावलीचं अस्तित्व हे सापेक्ष आहे. तसंच या जगाचं अस्तित्व हे सापेक्ष आहे, ब्रह्मतत्वावर आधारित आहे. तिला वेगळं अस्तित्व नाही. हे आपण ध्यानात ठेवलं पाहिजे. आता पुन्हा ठीक आहे की मान्य केलं महाराज की या जगाचं अस्तित्व नाही, पण आता हे जग जे आहे अजून हे उद्भवलं कसं, तर हे आपल्याला कळलं की मायाशक्तीतून निर्माण झालेलं आहे. हे संपूर्ण जग, तुम्ही मी हे सगळे वास्तू, दरी डोंगर वृक्ष लता जहाज ब्रिज गाडी मोटार सगळं काही. पण ह्या सगळ्या वस्तूंमध्ये ब्रह्मतत्व आहे असं आपण म्हणतोय का? कारण की त्या ब्रह्मतत्वाच्या आधारेच
ते सगळी मायाशक्ती खेळ करत आहे. म्हणजे या सगळ्या वस्तूमध्ये ब्रह्मतत्व आहे. अगदी मान्य आहे, अगदी खरं बोललात. मग ते जे ब्रह्मतत्व आहे ते गवसत का नाही? कारण की ते इंद्रिय आणि मन गम्य नाही आहे. जसं हे संसार आपल्याला इंद्रियांनी दिसतं तसं ते आत्मतत्व डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, जीवाने त्याचा स्वाद घेता येत नाही, त्वचेने स्पर्श करता येत नाही आणि त्याचा वास पण काही नाही आहे. म्हणून आपल्याला तो गवसत नाही. पण ते आत्मतत्व आहे. जसं दुधामध्ये तूप असतं पण ते दिसतं का? दुधामध्ये तूप असतं. आणलं मी तुमच्या पुढे एक ग्लास दूध आणि तुम्ही मला विचारलं की महाराज कुठे दाखव बरं तूप याच्यामध्ये, तर मी दाखवू शकणार नाही. पण तेच जर आपण त्या दुधाचं विरजण लावलं, दही जमवलं, दही जमल्यानंतर त्याला घुसळलं, ताक बाजूला केलं, लोणी काढलं, लोण्याला तापवलं, तर मस्त लोणी तूप बाहेर येणार. तसंच जर आपण साधना केली तर काय होणार की हे जग जे आहे ना हे सत आणि असत याचं मिश्रण आहे. जसं दूध त्याच्यामध्ये जे तूप आहे ते ऑलरेडी विद्यमान आहे, फक्त ते आपल्याला बाहेर काढायचं आहे. तसंच हे संपूर्ण जगामध्ये हे जे माया आणि ब्रह्मतत्वाने तयार झालेलं आहे त्या म्हणजे ते ब्रह्मतत्व विद्यमान आहे, फक्त ते आपल्याला साधना करून द्यायचं आहे. जसं आपण दुधातून तूप काढतो साधना करून. का? कारण की या जगामध्ये सत आणि असत या दोन तत्वाचं संमिश्रणाने हे सगळं तयार झालेलं आहे. याच्यामध्ये असत म्हणजे माया पण आहे आणि सत म्हणजे ब्रह्मतत्वसुद्धा विद्यमान आहे. आणि याचं पुन्हा आपण बघूया, बेस्ट उदाहरण दिलं भगवान श्रीरामकृष्णांनी. काय? हे जग म्हणजे वाळू आणि साखरेचं मिश्रण आहे. तुम्ही मुंगीच्या शहाणपणाने फक्त साखर वेचून वेचून खा. तुम्ही फक्त मुंगीच्या शहाणपणाने म्हणजे विवेक करून साधना करून काय करा की या जगामध्ये जे असत आहे ते सोडा आणि जे काही सत आहे म्हणजे ब्रह्मतत्व आहे ते फक्त तुम्ही ग्रहण करा. थोडंसं खोलामध्ये अजून जाण्याचा प्रयत्न करूया. आपण पहा आज काय काय चर्चा केली. हे जग काय आहे तर भौतिक जग आणि मनामध्ये जग. बरं, पण हे दोन्ही मिथ्या आहे. कारण की आपली चर्चा काय सुरू आहे ते विसरू नका बरं. ते विसरू नका. संसार हा स्वप्नतुल्यो म्हणजे एवढ्या मोठ्या जगाची या मनाची एवढी सगळी फॅकल्टीज एवढी पॉवर याची चर्चा केली आणि शेवटी म्हटलं ते मिथ्या आहे. का मिथ्या आहे? तर ठीक आहे, मग आपण ते प्रयत्न केला की हे जग कुठनं निर्माण झालं ते बघूया. ते निर्माण कसं झालं बघण्याकरता आत्मतत्वातूनच ही माया निर्माण झालेली आहे. ब्रह्मतत्वातूनच ती उपजलेली आहे आणि ब्रह्मतत्व आणि माया मिळून हे सगळं सत असतचं मिश्रण हे सगळं जग तयार झालेलं आहे. इथपर्यंत आपण पोहोचलो. पण ही माया आणि हे सगळं जग तयार केलं ब्रह्मतत्वाच्या सहयोगाने. पण ते नेमकं कसं केलं असेल हो? हे आता आपण इथपर्यंत पोहोचलो की हे सगळं जग जे आहे हे काय आहे? सत आणि असतचं मिश्रण आहे. वाळू आणि साखरेचं मिश्रण आहे. इथपर्यंत सगळं कळलं. ठाकूरांच्या म्हणजे सहयोगाने आपल्याला इथपर्यंत थोडंसं म्हणजे कळलं, समजलं. पण हे नेमकं कसं तयार झालं असेल हे थोडं समजूया. आणि ते समजण्याकरता आपल्याला ही जी माया आहे जी ब्रह्मतत्वातूनच निर्माण झालेली आहे. पुढे जाण्याच्या आधी एक छोटंसं थोडं विषयांतर करू इच्छितो. विषयांतर नाही येतो, पण ही माया कशी उद्भवते? ही माया कशी उद्भवते ब्रह्मतत्वातून असा जर प्रश्न मनात निर्माण झाला तर याला काय उत्तर आहे? आपले ऋषीमुनी जबरदस्त होते. हे शब्द म्हणजे फारच छोटा आहे, पण आता माझ्याकडे शब्दाचा भरणा नाही आहे.
त्यांनी हे सगळे विचार म्हणजे आपल्या डोक्यात काय मनामध्ये प्रश्न येऊ शकतात त्याचा आधीपासूनच विचार करून त्याचे उत्तरं त्यांनी उपनिषदामध्ये आणि भगवान श्रीकृष्णाने गीतेमध्ये सांगून ठेवलेलं आहे. ब्रह्मतत्वातून ही माया कशी उपजली हे सांगण्याकरता मांडुक्य उपनिषदाचा एक सुंदर मंत्र, त्याचा अर्थ, ते मंत्र मला लक्षात नाही आहे पण त्याचा अर्थ मी तुम्हाला सांगतो की जसं आपल्या घरामध्ये कोळी असते बघा, माकडसा पण म्हणतो आपण त्याला, माकडसा किंवा कोळी, आणि ते माकडसा काय करत असतो, तो माकडसा जाळं विणतो. कशाने? त्याच्या तोंडातून लार निघते. त्या लारमध्ये वैशिष्ट्य असतं की ते बाहेर काढल्याने ते चिकटतं पण आणि वाळून जातं. ते मस्तपैकी जाळं तयार करतं, त्यात छोटे किडे येऊन अडकतात आणि त्यांना खाऊन तो आपला उदरभरण करत असतो. आणि अनेकदा असं होतं की ते कोळी तिथे राहत असताना त्याला कुठे जायचं असेल तर ते जाळं तसंच सोडून जातो, नाही तर त्या कोळीमध्ये, त्या माकडसामध्ये अशी ताकद असते की तयार केलेलं जाळं ते पुन्हा खाऊ शकतो तो. वंडरफुल. त्या माकडस्यामध्ये त्याला देवाने अशी शक्ती दिलेली आहे की तो जाळं तयार पण करतो आणि तो परत खाऊ सुद्धा शकतो. बिलकुल एक्झॅक्टली ब्रह्मतत्वामध्ये असंच घडत असतं की ब्रह्मतत्व त्या माया शक्तीला निर्माण करतो आणि जेव्हा प्रलय येतं तेव्हा ती संपूर्ण शक्ती पुन्हा गिळून सुद्धा टाकतो. वंडरफुल. दुसरं उदाहरण की ब्रह्मतत्वातून ही शक्ती कशी म्हणजे उद्भवते आणि कशी नष्ट पावते, तर जमिनीतून वनस्पतीचं उदाहरण दिलं आहे मांडुक्य उपनिषदमध्ये. त्यात सांगितलं आहे की जसं जमिनीतून वनस्पती निर्माण होतात, त्यांचं जितकं आयुष्य असतं तितकं ते जगतात आणि नंतर नष्ट होऊन कुठे समावून जातात? जमिनीमध्येच. बिलकुल त्याप्रमाणेच ब्रह्मतत्वातून ही शक्ती निर्माण होते. ब्रह्मतत्वाच्या सहयोगाने हे नामरूपात्मक प्रलोभित करणारं जग तयार होतं आणि ज्या दिवशी प्रलयाचा दिवस येईल तर ते ब्रह्मतत्व त्या मायेला सगळं पूर्णपणे आवळून आणि स्वतःमध्ये ग्रहण करून गडप करून टाकेले. मया अध्यक्षेण प्रकृती सूयते सचराचर. माझ्या अध्यक्षतेखाली, माझ्या प्रभुत्वाखाली ही सगळी माया काम करत आहे असं भगवान श्रीकृष्ण सुद्धा सांगतात. असो हा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण का झाला की हे ब्रह्मतत्वातून हे सगळं जग कसं उद्भवलं. जग म्हणजे माया, आणि माया आणि ब्रह्मतत्वाच्या कॉम्बिनेशननी हे सगळं नामरूपात्मक जग तयार झालं. आता ते कसं तयार झालं हा प्रश्न पण येऊ शकतो आणि तो आलाच पाहिजे. तर ते समजण्याकरता आपण थोडक्यात माया तत्वाचं थोडंसं जरा डिसेक्शन करूया. अद्वैत वेदांत आपल्याला सांगतं मायाची 2 शक्ती आहेत. आपल्यापैकी ज्या लोकांनी विवेक चूडामणीचे वर्ग अटेंड केले असतील तर त्यांना हे बरोबर लक्षात येईल, कारण की हा भाग झालेला आहे. मायाची 2 शक्ती असते, एक विक्षेप शक्ती आणि एक आवरण शक्ती. म्हणजे ब्रह्मतत्वातून ही जी मायाशक्ती उद्भवली, 2 म्हणजे त्या माया, ही जी माया आहे भुलवणारी, हिची 2, त्याच्या आतमध्ये शिरल्यानंतर कळतं हिची 2 शक्ती आहे. पहिली म्हणजे कोणती? विक्षेप शक्ती, क्रिएटिंग पॉवर. काय करत असते क्रिएटिंग पॉवर? हे जितकं पण काही निर्माण जे आपण बघतो या जगामध्ये, दरी, डोंगर, वृक्ष, लता, जहाज, हवाई जहाज, बिल्डिंग्स, जे काही बघतोय सगळं, हे जे निर्माण होण्याच्या मागे मायाची विक्षेप शक्ती कार्य करत असते. आणि मायाचे 3 गुणसुद्धा असतात बरं, आपल्याला लक्षात आहे, सत्व, रजस आणि तम. तर रजगुणामुळे, मायाच्या रज नामक गुणामुळे त्याला ही शक्ती प्राप्त झालेली आहे. कोणती? विक्षेप शक्ती. काय होतं या विक्षेप शक्तीने? हे पूर्ण जग निर्माण त्यांनी केलेलं असतं. बरं, दुसरी कोणती हो? आवरण शक्ती.
संमोहिनी शक्ती, भुलवणारी शक्ती, आणि नावच सांगते आवरण घालणारी. आणि मायाच्या कोणत्या गुणामुळे ही शक्ती उद्भवली? तामसिक गुणामुळे. दुसरी शक्ती कोणती? आवरण शक्ती. काय करत असते? तिचं नावच आहे संमोहिनी शक्ती, भुलवणारी शक्ती, आवरण झाकून ठेवणारी शक्ती. आतमध्ये काय काही कळू देत नाही. म्हणजेच काय की हे जग जेव्हा निर्माण झालं तर आधी विक्षेप शक्ती तिने कार्य प्रारंभ केलं, ब्रह्मतत्वाबरोबर सगळं काही निर्माण केलं. सत आणि असत रूपी हे जग निर्माण केलं आणि त्याच्यानंतर मग ह्या आवरण शक्तीने काम केलं आणि काम करून काय केलं? आवरण टाकलं. कसलं आवरण टाकलं? अज्ञानाचं. अज्ञानाचं आवरण टाकून काय केलं की आत्मतत्व आणि अनात्मतत्व याच्यामध्ये एक संभ्रम, एक भूल ही आपल्या मनामध्ये निर्माण केली. हे फार जबरदस्त आहे बरं. मी पुन्हा सांगतो. आत्मतत्वातून मायाशक्ती बाहेर निघाली. आपण ॲनालिसिस केलं काय हो, अरे दोन शक्ती दिसून राहिल्या आहेत, विक्षेप आणि आवरण. बरं, ताबडतोब ती विक्षेप शक्तीने ब्रह्माच्या तत्वाने सगळं हे जग निर्माण केलं. बिल्डिंग्स, वास्तू, मंदिर, अमुक अमुक सगळं सगळं सगळं. आणि ते तयार केलं म्हणजे काय? सत आणि असतच्या मिश्रणाने. म्हणजे त्याच्यामध्ये ब्रह्मतत्व विद्यमान आहे, माया पण विद्यमान आहे. पण आता आपल्याला जर हे लक्षात आलं की काय आत्मतत्व आहे आणि काय अनात्मतत्व आहे, हे आपल्याला कळू द्यायचं नाही. त्याच्याकरता त्या ही जी आवरण शक्तीने काय केलं? एक अज्ञानाचं काल्पनिक अज्ञानाचं वास्तवात अस्तित्वात नसलेलं आवरण. मी जे शब्द वापरतो त्याच्याकडे लक्ष द्या बरं. आवरण कसं असतं? ते काल्पनिक, अज्ञानजनित किंवा वास्तविक अस्तित्वात नसणारं असं एक आवरण मी या पूर्ण जगाला झाकलेलं आहे. त्याच्यामुळे काय होत असतं की आपल्याला नेमकं आत्मा काय आणि अनात्मा काय हेच कळत नाही. इतकी बदमाश ही आवरण शक्ती. कळूच देत नाही तुम्हाला की काय नेमकं प्रकार आहे. गोंधळात टाकून ठेवते नुसतं. जे आहे ते दिसत नाही आणि जे दिसतंय ते त्याचं अस्तित्वच नाही आहे. जे दिसतंय जग त्याचं अस्तित्वच नाही आहे आणि ज्याचं अस्तित्व आहे ते तेव्हा दिसूच देत नाही. केवढी म्हणजे काय तिची शक्ती असेल ही तामसिक गुणाने निर्मित आवरण शक्ती. एक छोटंसं उदाहरण घेऊया त्यातून आपल्याला अजून चांगलं लक्षात येईल. एक माऊली आहे आणि तिला दोन जुळी मुलं आहेत. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. 8-9 महिन्याची आहेत, गोंडस छान. एक मुलगा एक मुलगी आहे आणि आपण त्यांना भेटायला जाणार आहोत. त्या माऊलीला असं वाटलं की गंमत करूया पाहुण्यांची, म्हणजे आपली. तिने काय केलं? जो मुलगा आहे त्याला फ्रॉक घातला, त्याच्या कानात काहीतरी डुलबिल घातले, त्याला एक छोटासा टीट लावून दिलं आणि जी मुलगी आहे तिला एक छोटीशी सुंदर एक चड्डी घालून दिली, म्हणजे मुलं जशी घालतात, वरती एक चांगला सदरा घालून दिला आणि आपण त्यांच्या घरी पोहोचलो. आणि त्या माऊलीने विचारलं की सांगा बघू यातला कोणता मुलगा आहे, कोणती मुलगी आहे. आता सगळं काही बाहेरचं आवरण बघितल्यानंतर आपण काय म्हणणार? ज्याने मुलाचा ड्रेस घातलेला आहे तो मुलगा आहे, ज्याने मुलीचा ड्रेस घातलेला आहे, कानामध्ये डूल आहे, कपाळावरती छोटंसं कुंकू आहे, ती मुलगी आहे. ऐकल्याबरोबर ती कशी खदखदून हसेल ती माऊली. कसं बनवलं? बिलकुल तसंच आहे. कळूच देत नाही की नेमकं काय आहे. जे दिसतं त्याचं अस्तित्व नाही आहे आणि जे नाही दिसत त्याचं अस्तित्व आहे. तर या आवरण शक्तीमुळे हे खूप बदमाश आहे. विक्षेप शक्ती आधी क्रियाशील होते, हे जग सगळं निर्माण करतं आणि तिचं काम झाल्याबरोबर आवरण शक्ती असं एक कन्फ्युजन, असं संभ्रम, असं एक संमोहिनी टाकते की आपल्याला काही लक्षातच येत नाही. ज्याचं अस्तित्व, पुन्हा पुन्हा सांगतो, ज्याचं अस्तित्व नाही
त्याचं ते दिसतं आणि ज्याचं अस्तित्व आहे ते लक्षातच येत नाही. एवढंच काय की आपलं शरीर, मन, बुद्धी हे सगळं कोणी बनवलं? हे सगळं कोणी बनवलं? हे विक्षेप शक्तीने बनवलं. आणि या सगळ्यांमध्ये आत्मतत्व विद्यमान आहे, पण जाणवत का नाही? कारण की अज्ञानरूपी आवरण जे अस्तित्वात नाही, अज्ञानरूपी, ज्याचं अज्ञानजन्य, वास्तवात ज्याचं अस्तित्व नाही असं आवरण त्या आवरण शक्तीने, संमोहिनी शक्तीने टाकून दिलेलं आहे. म्हणून आपल्याला काय होतं की आपल्याला हे शरीर गवसतं, पण आत्मतत्व गवसतच नाही. आपल्याला हे शरीर गवसतं जे खोटं आहे त्या आवरण शक्तीमुळे. आणि जे आत्मतत्व जे या मनामध्ये विद्यमान आहे, बुद्धीमध्ये विद्यमान आहे, इंद्रियांमध्ये विद्यमान आहे, पण ते त्याचं अस्तित्व आपल्याला जाणवत नाही. म्हणजेच काय की ज्याचं अस्तित्व आहे ते आपल्याला त्याचं थांगच लागत नाही, आणि ज्याचं अस्तित्वच नाही आहे ते मात्र आपल्याला बिलकुल टवटवीत दिसत आहे. ही थोडीशी मी एक वेदांताची भूमिका आपल्या पुढे मांडली. अजून याच्या पुढे आत्मतत्वाचं त्याचा स्वभाव कसा आहे ते थोडंसं मांडायचं राहिलेलं आहे. तिथे मग ती भूमिका माझी पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर मग या आपण श्लोकाचं विवेचन सुरू करूया. अजून ही भूमिका सुरू आहे, पण ही भूमिका आपण इतकी सविस्तर घेत आहोत बंधू भगिनींनो की त्यातून या श्लोकाचं मर्म आपल्याला फार सहजपणे लक्षात येईल. एक प्रश्न मी दिवाळीचा गिफ्ट म्हणून सोडून जातोय, त्याचं उत्तर आपण पुढच्या बुधवारी त्याची चर्चा करूया की या आत्मतत्व किंवा ब्रह्मतत्वातून ही माया उत्पन्न होते आणि सगळ्या जगाला भुलवून टाकते, तर ही ब्रह्मतत्वाला भुलवून ठेवू शकत नाही का? कारण की या जगामध्ये सुद्धा जितकं आत्मतत्व पसरलेलं आहे तितकंच ही माया पसरलेली आहे. अगदी बरोबर आहे. पण हेच मायाचं हे जे तत्व सगळ्या जगाला भुलून टाकणारही आहे. आपल्यामध्ये सुद्धा ब्रह्मतत्व आहे, तर त्या ब्रह्मतत्वाला पण त्यांनी भुलून टाकलेलं आहे का? उत्तर सांगतो नाही. पण त्याचं विवेचन आपण पुढे बघूया. आणखीन असे एक दोन प्रश्न जे अजून त्याची चर्चा करण्याची आवश्यकता आहे. विशेषकर आत्मतत्वाचा स्वभाव कसा आहे आणि आत्मतत्व कसं खेळतो आणि आपण कुठे चूक करत असतो, त्या ज्या चुकीमुळे आपल्याला आत्मतत्व न गवसता आपल्याला शरीराची जाण होते, मनाची जाण होते, पण आत्मतत्वाची जाण होत नाही. ह्या सगळ्या गोष्टी आपण येत्या बुधवारी चर्चा करणार आहोत. पुढचा वर्ग आपला शुक्रवारी म्हणजे त्या दिवशी धनत्रयोदशी आहे. संध्याकाळी आपल्या सर्वांकडे पूजा असते, पण वर्ग मी सोडू पण इच्छित नाही. म्हणून तुमच्या सर्वांची गैरसोय हे लक्षात न घेता आणि न विचारता तुम्हाला मी हा वर्ग उद्या घेऊ इच्छितो. आणि यूट्यूबवरती ही फॅसिलिटी असते की समजा उद्या जर कोणी बघू शकलं नाही तर ते नंतर आपल्या सवडीने बघू शकतं. पण भगवद्गीतेवरती उद्या मी एक वर्ग घेणार आहे. उद्याच्या वर्गामध्ये एक त्याचं स्वरूप थोडंसं असं असणार की बरेच काही प्रश्न जे भक्तांनी पाठवले त्याचे उत्तर मी देऊ शकलो नाही, तर पहिले जवळजवळ 15 ते 20 मिनटं ते प्रश्न आपण त्याची चर्चा करूया आणि ते 15-20 मिनटानंतर ते प्रश्न त्यांचे उत्तर दिल्यानंतर मग आपण भगवद्गीतेकडे वळूया. म्हणजे दिवाळीच्या आधीचा उद्याचा वर्ग आपला तो शेवटचा असणार. त्याच्यानंतर आपण थेट बुधवारी भेटणार आहोत. म्हणजे सोमवारी वर्षप्रतिपदा किंवा ज्याला म्हणतो की पाडवा, नववर्ष सुरू होणार आहे, तर सोमवारी आपला वर्ग होणार नाही. मात्र उद्या मात्र आपला 7:15 हा वर्ग भगवद्गीतेचा होणार आहे. काही प्रश्नांचे उत्तर त्याची चर्चा करून मग आपण भगवद्गीतेवरती येणार आहोत. आज आपण इथेच थांबूया. आपली सर्वांची उद्या भेट
होईलच. अजून एक विनंती करू इच्छितो की आज जरा बरंच काही ज्याला म्हणतो की हेवी असं काहीतरी एक भारदस्त काहीतरी आपण चर्चा झालेली आहे. मला असं वाटतं थोडं जर कन्फ्युजन वगैरे काही असेल तर प्रश्न पण विचारू शकता, किंवा यूट्यूबवरती हे लेक्चर उपलब्ध असल्याने एक दोनदा अजून जर ऐकलं तर बऱ्याच गोष्टी सुस्पष्ट होतील असं मला वाटतं. आपल्या सवडीने आपण पुन्हा हे व्याख्यान ऐकू शकता. तर मी आपल्या सर्वांशी निरोप घेतो. उद्या पुन्हा 7:10ला आपली भेट होईल. तोपर्यंत मी आपल्याशी रजा घेतो. नमस्कार. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.